नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुढची कुंडली स्क्रीनवर आली आहे तूळ लग्नाची। तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचमामध्ये 11 आणि भाग्यामध्ये 3 आकडा येतो। तूळ लग्न हे शुक्राचं आहे म्हणून लग्नेश शुक्र, पंचमेश शनी आणि भाग्येश बुध हे शुभकारक आहेत। पंचमात शनीची कुंभ रास मूल त्रिकोण म्हणून भाग्यामध्ये मित्र रास बुधाची मिथुन रास म्हणून बुध आणि लग्नेश शुक्र हे शुभकारक आहेत। मारक कोण आहे तर सप्तमेश मंगळ आहे। या कुंडलीमध्ये सप्तमेश आणि धनेश हा दोन्हीही मंगळ आहे, हा प्रबळ मारकेश आहे, लग्नेशाचा शत्रू आहे। आणि अष्टमामध्ये तूळ लग्नाच्या कुंडलीत शुक्राचीच दुसरी रास येते, वृषभ रास। जेव्हा मंगळ आणि शुक्र या दोनच लग्नांना हा अपवाद आहे की जेव्हा या लग्नेशांची दुसरी रास आयदर षष्ठात किंवा अष्टमात येते तेव्हा ते मारकाचं किंवा अशुभकारकाचं काम अजिबात करत नाहीत, ते लग्नेशासारखेच शुभ असतात। इथे या तूळ लग्नाला विशिष्ट नियम हा झाला की अष्टमेश हा लग्नेशाचं काम करतो। पुढची कुंडली आहे वृश्चिक लग्नाची। ही लग्न कुंडलीमध्ये वृश्चिक रास मंगळाची लग्नी आहे। पंचमामध्ये गुरुची 12 आकडा गुरुची रास मीन रास पंचमात आहे आणि 4 आकडा चंद्राच्या राशीचा भाग्यात आहे। त्यामुळे लग्नेश पंचमेश भाग्येश मंगळ गुरु आणि चंद्र हे या कुंडलीसाठी शुभकारक आहेत। त्यानंतर मारक म्हणायला गेलो आपण तर धनस्थानामध्ये 9 आकडा येतो। धनस्थानाचा भावेश गुरु हा लग्नेशाचा मित्र आहे म्हणून गुरु मारकाचं काम करत नाही, उलट तो शुभकारक आहे पंचमेश म्हणून। पण सप्तमेश बुध हा वृश्चिक लग्न आहे मंगळाचा आहे, मंगळाचा तो कट्टर शत्रू आहे म्हणून हा अकारक होतो। पण परत इथेही 3 आकडा जो बुधाचा आहे हा पण अकारक झाला। या वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये अजून एक नियम हा अष्टमेश आणि लाभेशाचा विशिष्ट नियम, वृषभ नंतर कन्या आणि मीन लग्नाला पाहिला तसा हे चौथं लग्न। इथे विशिष्ट नियम असा आहे की हा अष्टमेश आणि लाभेश असणारा बुध हा शुभग्रह आहे, पण लग्न मंगळाचं आहे वृश्चिक हे, त्यामुळे हा शुभग्रह नैसर्गिक शुभग्रह असला तरीही तो या लग्न कुंडलीसाठी अकारक ग्रह आहे, शुभकारक नाही। पुढचं लग्न आहे धनु लग्न। स्क्रीनवर बघा, धनु लग्नाच्या कुंडलीत पंचमामध्ये येते मेष रास, भाग्यामध्ये येते सिंह रास। लग्नेश गुरु, पंचमेश मंगळ आणि भाग्येश रवी हे एकमेकांचे मित्र शुभकारक ग्रह। या कुंडलीमध्ये धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये शनी हा गुरुचा मित्रही नाही आणि शत्रूही नाही, पण सप्तमेश बुध हा मात्र गुरुचा कट्टर शत्रू आहे, तो मारकेश आहे म्हणून अकारक आहे। आणि या कुंडलीच्या अष्टम स्थानामध्ये चंद्र येतो 4 आकडा, चंद्राला मारकेशाचा दोष नाही म्हणून या कुंडलीला मारकेश फक्त बुध होतो। याचा विशिष्ट नियम अष्टमेश आणि षष्ठेश हे शुभग्रह आहेत। धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये षष्ठामध्ये 2 आकडा आणि अष्टमामध्ये 4 आकडा येतो, म्हणजे धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये षष्ठेश शुक्र हा शुभग्रह, अष्टमेश चंद्र हा शुभग्रह, पण लग्नेशाचा मित्र फक्त अष्टमेश आहे, षष्ठेश लग्नेशाचा मित्र नाही म्हणून हा इथे शुभकारक नाही, अकारक आहे। पुढचं लग्न आलंय मकर लग्न। मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये एकदम स्पेसिफिक दिसतं की धनेश हा शनीचा आहे म्हणून तो मारक होणार नाही, सप्तमेश चंद्र आणि अष्टमेश रवी, त्यामुळे मकर लग्नाला मारकेशच नाही। का असेल? मारकेशाचा उद्देश काय आहे? तुम्हाला तुमच्या ऐहिक आयुष्यातून बाहेर काढणं आणि आत्मिक समाधानाकडे नेणं, शनीचं कामच ते आहे। शनी कर्माचा कारक आहे आणि निष्काम कर्मामधून मिळणाऱ्या आत्मिक लाभाचा म्हणून लाभाचा कारक आहे। त्यामुळे शनीच्या लग्नाला वेगळा मारकेश असायची गरज काय, म्हणून याला मारकेशच नाही। इथे शुभकारक ग्रह कोण आहेत तर पंचमामध्ये वृषभ रास आणि भाग्यामध्ये कन्या रास, त्यामुळे शुक्र आणि बुध हे मकर लग्नाच्या शनीचे मित्र आहेत म्हणून बुध शुक्र बुध हे एकमेकांचे मित्र म्हणून शुक्र आणि बुध हा शुभकारक आणि याला मारकेश नाही। मकर लग्नाला कोणीही मारकेश नाही, कारण शनी स्वतःचं आयुष्य आखायला समर्थ आहे। पुढचं लग्न शनीचंच आहे,
स्क्रीनवर बघा, मूल त्रिकोण कुंभ शनीची. या कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये पण सेम गोष्ट झाली. सप्तमामध्ये 5 आकडा येतो. रवी मार्गशीर्षाचा दोष रवीला नाहीच आहे. आणि अष्टमामध्ये येणारा जो 6 आकडा आहे हा या कुंडलीचा विशिष्ट नियम असा आहे की या कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये भाग्येश शुक्र आणि पंचमेश बुध हे मित्र आहेतच. त्यामुळे बुध शुक्र शनी हे शुभकारक झालेच. पण ह्या स्थिर लग्नाला हा शुक्र जर लग्नावर दृष्टी टाकेल तर बाधा आणतो. म्हणून असा विशिष्ट नियम झालाय की कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचमेश आणि अष्टमेश बुध जो लग्नेशाचा मित्र आहे, म्हणून पंचमात 3 आकडा आणि अष्टमात 6 आकडा आला तर पंचमेश आणि अष्टमेश बुध हा अतीव शुभकारक होतो, मारक तर होतच नाही. याच्या पुढचं लग्न आहे मीन लग्न. याला पण विशिष्ट नियम आहे. पहिलं तर मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचमामध्ये चंद्राची मूल त्रिकोण रास, म्हणून चंद्र लग्नेशाचा मित्र आहे गुरुचा, आणि भाग्येश मंगळ हा पण गुरुचा मित्र आहे. चंद्र मंगळ गुरु हे मित्र आहेत. त्यामुळे लग्नेश पंचमेश आणि भाग्येश हे शुभकारक ग्रह. पण या मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये अष्टमेश आणि तृतीयेश इथे शुभग्रह आहे नैसर्गिक शुक्र, त्याच्या या 2 राशी आहेत. शुक्र मीन लग्नाचा मित्र नाही, गुरुचा शुक्र मित्र नाही आहे. त्यामुळे हा अष्टमेश आणि तृतीयेश शुक्र हा अशुभ कारक आहे. अर्थात आपण इथे जे विशिष्ट कारक, अकारक, शुभकारक, योगकारक हे सगळे ग्रह पाहिले 12 लग्नांचे. पण एक नियम लक्षात घ्या, हे भावेश आहेत. हे भावेश असे आकारक आहेत, असे शुभकारक आहेत, असे मारक आहेत. पण कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह स्वतःच्याच राशीमध्ये नसतो. त्यामुळे हे अकारक असलेले ग्रह शुभ असतील, नैसर्गिक शुभग्रह अकारक ज्या कुंडलीमध्ये झालेले असतील, हे जर त्रिकोण स्थानामध्ये बसतील किंवा केंद्रात बसतील तर हे शुभच परिणाम देतात. अकारक असलेले जे पापग्रह आहेत तेही जर त्रिकोणामध्ये असण्यानी, म्हणजे भावेश आणि भावात हे 2 शब्द वेगळे आहेत. भावेश हा त्या कुंडलीमधल्या त्या ग्रहांचा स्वाभाविक परिणाम, स्वभाव काय आहे हे दाखवतो. कुंडलीमध्ये असणारे, भावात असणारे ग्रह त्या कुंडलीत काय करायला आले आहेत ते काम करतात असं दिसतं. समजलं सगळ्यांना? त्यामुळे आपण ह्या आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या लग्न कुंडलीचे शुभकारक, अकारक, मित्र कोण, शत्रू कोण बघा आणि मला पटापटा उत्तरं द्या. तुम्हाला हे कसं वाटलंय त्यासाठी माझा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल. फुकट आहे, त्याला काही पैसे द्यायचे नाही आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटेचं बटन दाबा. सगळे व्हिडिओ तुम्हाला परत कितीही वेळा बघता येतील. पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.